नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। भोकर येथील काँग्रेस कमिटी कार्यालयात नगर परिषद व जिल्हा परिषद निवडणुकी संदर्भात काँग्रेसची आढावा बैठक संपन्न। काँग्रेस पक्ष हा सर्व जाती धर्मांना घेऊन चालणारा पक्ष आहे, तेव्हा सर्वांना विश्वासात घेऊन धनशक्ती विरुद्ध जनशक्ती संघटित करून निवडणुकीला सामोरे जा। भोकर नगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकला पाहिजे असा आत्मविश्वास नांदेड उत्तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश पावडे यांनी व्यक्त केले। भोकर येथील काँग्रेस कमिटी कार्यालयात नगर परिषद व जिल्हा परिषद निवडणूक संबंधाने काँग्रेस पक्षाची आढावा बैठक दिनांक 1 नोव्हेंबर रोजी घेण्यात आली। यावेळी मार्गदर्शन करताना राजेश पावडे म्हणाले, आपले नेते खासदार राहुल गांधी हे वोट चोरी करून सत्तेत आलेले भाजप सरकारचे प्रकरण बाहेर काढले। भाजपवाले जाती जातीत भांडणे लावून राजकारण करत आहेत, ज्यामुळे वातावरण दूषित झाले आहे, हे सर्वांना माहीत आहे। काँग्रेसमध्ये राहून सर्व पदे भोगून भ्रष्टाचारातून पैसा कमावलेले लोक काँग्रेसला सोडून गेले तरी काही फरक पडत नाही। काँग्रेस हा संविधान लोकशाहीवर विश्वास ठेवतो, तळागाळातील गोरगरीब जनतेला सोबत घेऊन चालतो। जे गेले ते जाऊ द्या, अजून कुणाला जायचे असेल तर त्यांनी आताच निघून जा। निष्ठावंत कार्यकर्ते आमच्या सोबत राहतील असा आम्हाला विश्वास आहे। कुणाच्याही भूलथापांना बळी न पडता भोकर नगरपालिकेच्या भ्रष्ट कारभार रोखण्यासाठी नगर परिषदेवर काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी एकजुटीने कामाला लागा, असे आवाहन राजेश पावडे यांनी केले। यावेळी पक्ष निरीक्षक अजीज कुरेशी यांनी मार्गदर्शन करताना देशात लोकशाही गेली आहे, हिटलरशाहीचे राज्य आले आहे, ते सर्वांना हाणून पाडायचे आहे। यावेळी ॲडव्होकेट मुजहिद, निरीक्षक परभणीचे माजी महापौर रवी सोनकांबळे यांचेही मार्गदर्शन झाले। काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष गोविंद बाबा गौड यांनी नगरपालिका भ्रष्टाचाराची कुरण बनले आहे, सर्वसामान्यांचे कामे वेळेवर होत नाहीत, आम्ही सर्व ताकदीनिशी नगर परिषदेची निवडणूक लढवू असे सांगितले। या प्रसंगी सुभाष पाटील किनाळकर, शामराव पाटील लगळूदकर, LA हिरे, हमीद खान पठाण, निळकंठ वर्षेवार, सुरेखा माळे, आदिनाथ चिंताकुटे आदींनी मार्गदर्शन केले। यावेळी प्रास्ताविक शहराध्यक्ष तौसिफ इनामदार यांनी केले, तर आभार माधव शिंदे यांनी मानले। या प्रसंगी मनोरमा किनीकर, गोविंद देशमुख, MA रजाक, संभाजी देशमुख, भोसीकर, संदीप पाटील मातुळकर, धोंडीबा भिसे, लक्ष्मण डोंगरे, सिद्धार्थ जाधव, अनिता साबळे आदींसह महिला पुरुष व काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी प्रेरणा प्रेम जोंधळे हिच्यासह अनेकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। रयत संवादसाठी हमीद खान पठाण, भोकर, नांदेड। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। काँग्रेस पक्षने काय दिलं? संजय गांधी निराधार कोणी काढली, घरकुल कोणी काढला, किती लोकांना भेटलं, हे आपल्याला घरोघरी काँग्रेस पक्षाने काय केलं हे सांगायची आवश्यकता आहे। मी जास्त बोलणार नाही, मी जे इच्छुक उमेदवार आहेत आणि उमेदवारांना मी सांगतो जे निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत, तुम्हाला सांगतो उमेदवारी त्यांनाच मिळेल जो जमिनीवर काम करणार आहे, जो गोरगरिबांच्या कामात जाणार आहे, जे दवाखान्यात जाणार आहेत, जे लोकांना घेऊन तहसीलचे कामं करणार आहेत, त्यांच्या सुखदुःखात सहभागी राहणार आहे, त्यांनाच काँग्रेस पक्षाची तिकीट मिळणार आहे। तुम्ही पैसे वैसे याच्यावर काहीच होणार नाही। तुमच्यासाठी तुमची निवडणूक आहे ही आणि तुमची निवडणूक तुम्हालाच लढावं लागेल। आम्ही खंबीरपणे तुमच्या सोबत उभा आहोत, पक्ष म्हणून, पक्षाचा सरचिटणीस म्हणून, तुमचा प्रभारी म्हणून, आणि पावडे साहेब आता आमच्या सोबतीत आहेत। हा खूप लढवया माणूस आहे। मी पहिले या माणसाला खूप मी हे केलं, मी नानाभाऊ सोबत यायचो आणि हे माणूस खूप तळमळ करायचा की साहेब मला काम करायचं आहे पक्षामध्ये। नानाभाऊ मला विचारायचे का रे क्या करने का इसका, मला साहेब तुम देखो क्या करना है। त्यावेळेस झाले असते हे, परंतु त्यावेळेची लिस्ट आम्ही तयार केली होती। मी
बसलो होतो त्यावेळेस, तेव्हा माझ्या हे संपर्कात नव्हते, त्यांची माझं बोलणं झालं नव्हतं. त्यांना जी होती मीटिंग मी हाताने नावं लिहिलं होती पक्षाच्या कोणाला काय करायचं, आणि ते लिस्टच फायनल झाली. म्हणून आपल्याला सांगतो की आता ही ताकद माझ्या सोबत आहे, आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत. तर कोणीही कोणाही प्रकारचा भेद लक्षात ठेवू नका. आणि किंतु परंतु माझ्याकडे काहीच चालणार नाही. मला एक फोन आला होता इथून, मी नाव घेत नाही, मला माहिती नाही नाव काय होतं, आणि त्यांनी मला सांगितलं पहले इसे, मैं तुम हंस के क्यों बात कर रहे भाई, मैं तुम्हारा दोस्त हूँ कि तुम्हारा मजाक का हूँ, क्या है तुम भूखा से बोल रहे हो, तुम्हारा वहाँ का विषय बताओ क्या है. मेरे यहाँ रिश्तेदार है, वहाँ रिश्तेदार है. मैंने बोला भाई मैं नहीं पहचानता, और हर एक आदमी को पहचानना मैं जरूरी नहीं है. तो बोले हमारी समझ में आ रहा, हमारी समझ में आ रहा. तो वो बोले साहब आप क्या करने वाले हैं. तो मतलब मैं तो वहाँ आके करूँगा, क्या करना है. बोले इसको बदल रहे क्या, तुम्हें देखो फोन पे बता दूँ सब मेरी क्या रणनीति है. तो बोले साहब अगर आपने कुछ बदलाव करे तो हम 129 लोग बीजेपी में चल जाएंगे. और साहब तो मैंने बोला रुका किसके लिए है, आज ही निकल जाओ. ये समंदर है, कांग्रेस पार्टी में समंदर है. मैंने बोला ना कांग्रेस पार्टी सभी पक्षों की जननी है. आज जो लोकसभा में बैठे हैं ना उसमें के 150 से ज्यादा कांग्रेस वाले. तो कांग्रेस को कभी कोई अच्छे बुरे दिन का कोई सवाल नहीं. कांग्रेस पक्ष है, क्योंकि ये पक्ष नहीं है, विचारधारा है. ये विचारधारा जब तक जिंदा है कांग्रेस पक्ष तब तक जिंदा है. इसको कोई खत्म नहीं कर सकता ना कोई. इसने सबको नेस्तनाबूद किया, पर कांग्रेस पार्टी हर वक्त खड़ी है और खड़े रहेंगी. कांग्रेस है तो हम हैं, कांग्रेस है तो सर्वसाधारण जन, दलित है, मुस्लिम है, आदिवासी है, ओबीसी है, जो भी है, हमारा लड़ा प्रस्तावितों के खिलाफ है.